दारी दुमदुमला चौघडा सलाईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। निशा वहिनीचा फोन होता, विकीचा फोन लागत नाही म्हणून मला फोन केला। आता चौकशी करतायत, उद्या वसुलीसाठी फोन येणार, परवा लोक पैसे मागायला दारात येणार आणि अयो हे हे चल चल शिव चल चल यहाँ से भाग जाते चल चल। अरे क्यों? अरे क्यों क्या क्यों? अयो त्या विकीने जे उधारी करून ठेवलाय उद्या ते मागायला लोक घरी येणार, त्यांना पण काय उत्तर देणार? ये तो बुजदिली होगी। और हम क्यों चले जाएं? करम विक्की के है ना, तो अगर हम चले गए ना तो लोगों को भी यही लगेगा कि हम भी गलत थे और हम गलत नहीं है। अयो पण वेणु, जो कुछ भी हो हम मिलजुल कर उनका सामना करेंगे। पुलिस में कंप्लेन करवा दी हमने, ज्यादा दिन तक छुप नहीं पाएगा। अयो शिव, तू विक्की को नहीं पहचानताय, तू विक्कीला नाही ओळखत, पोलीस त्याचं काय भी वाकडं नाही करू शकत, ते त्याला चुना लावून पडून जाईल। नहीं चल भागते यार, चल। वेणु वेणु वेणु, हम पर कौन भरोसा करेगा इधर, बता ना। मालूम है ना क्या हुआ, तुम सच्चाई बताने गए तो कैसे बढ़ के तुम पर गौरी के बाबा अपने आप पे भड़क रहे थे वो, हमें तो बस सुना रहे थे और हमें उनके गुस्से का बुरा नहीं लगा। हमें तो बुरा लग रहा है गौरी जी के बारे में सोचकर। सोचो क्या बीत रही होगी उनपे और उनके परिवार वालों। एक गावाकडचा पत्ता आहे, जरा कोणाला पाठवून बघशील का तिथे कोण आहे? हाँ विकी, विवेक, विवेक नाव आहे। हाँ नाही नाही नातेवाईक नाही आहे, ओळखीचे आहेत आमच्या ते। हो नाही ते आमच्याकडे येणार होते मुंबईला, हो नाही पण आलेच नाहीत ना, नाही फोनही लागत नाही त्यांचा म्हणून तर। हो हो मी ऍड्रेस लगेच तुला SMS करतो। हो शोधा शोध करून काही उपयोग आहे का? गाशा गुंडाळून पळून गेलाय तो। अहो अहो तुम्ही शांत व्हा ना जरा, कशाला त्रास करून घेताय? आपल्या कोणाला तरी कल्पना होती का विकी असं काही करेल म्हणून? हा नशीब आपलं की काही ठरण्याच्या आधी सगळं झालंय हे, म्हणजे काही बोलणी केली नाही, देवाणघेवाण केली नाही। अहो त्या वेणूचं सगळं सामान लुटून घेऊन गेलाय तो। वहिनी निशा काय झालं? काय झालंय? काय झालंय? हा अगं दात खेळ बसली का? पाणी आण ग। अहो काय करताय तुम्ही? तुला फिट आली आहे? नाही नाही कापरे भरलंय, नचिकेत हात घेऊन चल ना तिला। हे गौरी लिंबू पाणी घे, आई आई लिंबू पाणी दे तिला। हळू हळू आरामात आरामात, हा आरामात, हा इथे पड जरा तू, बरं का निशा? सावकाश हळू, चादर काय झालं हिला एकदम असं? काय झालं रे हिला? अगं आई गौरीच्या बाबतीत जे झालं ना त्यामुळे टेन्शन आलं होतं तिला। लवकर बनव बाय। अगं मीठ घातलंस? अगं झालं का सरबत? आणते। अगं कर लवकर, हळू। अगं अगं असं काय करतस? काय झाला? हात का थरथरतो? काय झाला? आजी, हा वहिनीला अशी अचानक चक्कर कशी आली? काय सांगू माझे बाय, अगो ते त्या का भाऊ मानत होते ना,
आणि तो जसा वागला म्हटल्यावर त्याका जरा काहीतरी आता ह्या का काय झाला? मी तू अगं काय झालं? अगं काय झालं हिला? अगं तू रडतेस कशासाठी? हा मी तू शांत हो, रडू नको, रडू नको. अगं काय ये इथे शांत बस. अगं काय झालं? हा मी तू अगं काय झालं ते तरी सांग. हा? गौरीचा विकी पळून गेला, आता माझं कसं होणार? गौरी बरोबर कोणाचं नाव जोडायचं नाही, कळलं? आणि त्या मुलाचं नाव परत या घरात घ्यायचं नाही. अहो शांत. मी तू अगं रडू नकोस. रडण्यासारखं काही झालेलं नाहीये, कळलं? विकी पळून गेला आणि सगळे शिवला बोलले. या सगळ्या शिवची काय चूक आहे? त्याने का बोलली आहे का मी सगळ्यांची? अरे हिचा काय संबंध आहे? शिवचा संबंध असेल तर माझाही संबंध आहे. काय? किती बोलले त्याला सगळे, किती हर्ट झाला असेल तो. काका तो तसा नाहीये. तू काय वकील बी केलेस त्याची? मी तू शांत हो. रडून काय होणार आहे का? शांत हो ना. कशी शांत हो ना? मला नाही सहन होत आता. इतकं बोलले शिवला. मी नाही थांबणार इथे, मी जाते. काय बोलते ही? अगं मी तू नाही, तू राहू दे गौरी. मग तिला जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही. जाऊ दे. ते लिंबू पाणी. हो मी देते. मी तू अगं मी तू निशा बरी आहे, पडली आहे पण अजून थरथरती आहे. नचिकेत हातपाय चोळून देतोय. हे बाकी चांगलं जमतं, हातपाय चोळणं. निशा अगं इतकी का रडतेस तू? अगं निशा बघ नाही, गौरीचं जे काय झालं त्याचं वाईट वाटतंय ना. घे बेटा सरबत पी, थोडंसं बरं वाटेल तुला. थांबलीच नाही, गेली निघून. वहिनी सावर ना स्वतःला. हे बघ निशा, अगं रडू नको. जे झालं ते वेळेवर झालं असं म्हणायचं, म्हणजे आपलं कोणाचं काही नुकसान झालं नाही ना. निशा तुला गौरीची इतकी काळजी वाटते मला खरंच माहिती नव्हतं. पण आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. बघ ह्या सगळ्यामध्ये आपलं किंवा गौरीचं काही नुकसान झालं नाही. हो त्या विकीने केलं ते काही बरोबर केलं नाहीये असं कुणाबद्दल बोलू नये, पण या सगळ्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे. अगं आपलं सोड बेटा, त्या 2 मुलांचे कपडे भांडी पैसे सगळं घेऊन फरार झालाय तो. कुठे फेडणार आहे हे पाप? मी बघते. गौरीची आई गौरी थोडी साखर हवी आहे. द्या. काय घडतंय नाही आपल्या बिल्डिंग मध्ये? तो विकी पळून गेला म्हणे. अहो अख्खी बिल्डिंग दुःखी आहे. अहो प्रत्येकाकडून काय ना काहीतरी उधारी घेतली त्याने. गेला, सगळ्यांना चुना लावून गेला. हे घ्या. हा अगं तुला बघायला येणार होता ना तो? गौरीची आई त्या आधीच पळाला तो. वाईट झालं बघ. बरं येते आम्ही. त्याचं काय झालं, गुलाबजाम तळून ठेवले पण पाक करायचा ना. चला येते. काकू दाद थोडा आमचं घरात घोडाचं करतायत. घोड्याच्या घरात काय झालं याचं स्वर सुतक नाही यांना. बघितलंस, नाही ते चौकशा करून गेल्या. या अशा लोकांना घरात घुसूच का देता? अहो आता शेजारी आहेत आपले, नाही म्हणायचं का? एव्हाना अख्ख्या बिल्डिंगला कळलंय सगळं. प्रत्येकाचंच काही ना काही घेऊन गेलेलं आहे विकी. म्हणून कुणी गौरीला वाटेल ते बोलायचं. आता आपण कुणाकुणाचं तोंड बंद करणार आहोत? मी करणार. मी प्रत्येकाचं तोंड बंद करणार. मी ऐकून घेणार नाही, सांगतोय. माझी लेख ऐकून घेणार नाही. आणि गौरीला त्रास झाला मला सहन होणार नाही हेही सांगतो तुला मी.
गौरी नको रडू बाई. गो जे काय झालं ना त्यात तुझी चूक काही नाही हा. माझाच चुकला. हा खरं सांगताय गो मी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. घरात यायचो, गोड बोलायचो, आपल्याला मदत करायचो. असा काय वागेला माका कायच माहिती. कशी माका कुठून दुर्बुद्धी सुटली आणि मी तुझं कशाला स्वतःला दोष देत आहे. तुमच्यामुळे काही झालेलं नाही. झालंय ते या डब्यांमुळे झालंय. हे डबे जर नसते ना तो नालायक घरापर्यंत पोहोचलाच नसता. जाता येता आतमध्ये डोकावलं नसता. या डब्यांनी त्याला निमित्त करून दिलंय. हे पुढचं काही घडलं नसतं. डब्यांची वाटच लावतो आज. या डब्यांमुळे या घराची शांती घालवली. एक डबेच. बाबा बाबा काय करताय? आई ग आई. बाबा हे डबे तुम्ही. तू मध्ये बोल नको. या डब्यांमुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलंय आज. कोण कुठला मुलगा त्याच्यावर विश्वास ठेवला, या घराचा उंबरठा ओलांडून आत आला आणि जाताना विश्वासघात करून गेला. आजपासून डबे देणं बंद. काही गरज नाही असली कामं करायची. कुणी डबे घ्यायला आपल्या दारात येणार नाही आणि माझे लेक कोणाच्या दारात जाणार नाही. हे बघा तुम्ही माझं ऐका जरा. मध्ये बोल नकोस तू. कारण तुम्ही चौकशी करणार होतो पण तुम्ही लोकांनी घाई केलीत आणि तीच नडली बरोबर. थोडा धीर धरवला नाही तुम्हाला. आजपासून हे डबे मला डोळ्यासमोर दिसायला नको आहेत. ज्यांच्या कोणाचे पैसे घेतले त्यांना ते परत करा आणि हा विषय इथे संपवा. कळलं? बाबा गौरी माझ्यामुळे झालंय गे सगळं. पण ती पोरं काय खातील आता? अंडा पाव दूसरा ऑप्शन काय है? ओ अरे सॉरी, ये तू क्या खाएगा लेकिन? देखेंगे जो मिल जाएगा वो. हे पण जे पण काय आहे ना ते घरामध्ये पार्सल आणून खा. बाहर मुंह दिखाने के लायक नहीं छोड़ा है अपने को विकी ने. लोग चेहऱ्याला काढा लावणार बघ. तुम्ही सांगते तुला. अरे उसकी गलतियों का इल्जाम अपने सर पे क्यों ले रहे हो? उसके कमीनेपन के लिए हम थोड़ी ना जिम्मेदार हैं कोई. आय नो बट लोकांना जाऊन कोण सांगणार? त्या बिल्डिंग मधले लोक पण आपल्यालाच बोट दाखवणार बघ. मी काय हे अंडा पाव खाऊन गुजारा करणार. तुझं काय? देखेंगे. खाने का तो पता नहीं पर इतना पता है कि बढ़ाए हुए कदम पीछे नहीं हटाएंगे. अब चाहे लोग कुछ भी करें हम यहीं रहेंगे. आई, ए आई, गौरी या जेवायला या. पानं घे ग. दादा वहिनी त्याला जेवायचं नाहीये. माका भूक नाही गो. का? मलाही. असं करून कसं चालेल? 2-2 घास खाऊन घ्या. या गौरी बस. बाबा खरंच भूक नाहीये. बस. नची निशा काय रे ती कुठे? बाबा आत्ताच तिचा जरा डोळा लागलाय आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा भूक. मुकाट्याने जेवायला बसा सगळे. उपाशी राहण्यासारखं काही झालेलं नाही. बसा. उलट काही वेडं वाकडं होण्या अगोदर त्या नालायकाची बेईमानी कळली आपल्याला. हे नशीब आहे आपलं. ये ग. काय सुटकी चेहरे करून बसलाय तुम्ही? असं काही घडलंय? अरे आपली मुलगी सोनं आहे सोनं.
कणभर सुद्धा खोट नाही तिच्यात. नक्की कोणतरी राजकुमार मिळेल तिला, मी सांगतो तुला सर्व. अगर तिचं नशीब चांगलं म्हणून संकट टळलं बस. कुणीही बोललं तरी आपण लक्ष द्यायचं नाही, कळलं? तुझ्या योग्यतेचा नव्हता तो. कशाला वाईट वाटून घेतेस? डोळ्यात पाणी तर मुळीच आणून देऊ नकोस. तुझा बाप आहे ना, विश्वास आहे ना त्याच्यावर? नक्की तो तुझं भलंच करणार. तुझ्यासाठी राजकुमार शोधणार आणि मी, जो तुला फुलासारखा जपेल, जो तुझ्या डोळ्यात कधी पाणी होऊ देणार नाही, जो. विश्वास आहे बाबा मला, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं ते गौरीच्या डब्यासाठी आहे. हो आजी, गौरीचाच डबा भरतीये मी. बरं, प्लेट न्यायच्या आहेत ना बाहेर? नाश्त्याच्या प्लेट नेल्यात मी बाहेर, चमचे सगळं बाहेर ठेवलंय. हो का? बर, पाणी राहिलंय ना, मी घेऊन येते. हा चालेल. नीट लिहा रे, अक्षर चांगलं आलं पाहिजे बरं का. माझं घड्याळ इथं कोण ठेवलं? हो, तुम्हीच ठेवलं असेल. मी ठेवलेलं नाही. माझ्या वस्तू नेहमीच अक्षर जागी ठेवतो. या घड्याळाची जागा दुसऱ्या कप्प्यात आहे, कळलं? या इथं नाही. माझं रुटीन डिस्टर्ब केलं मला अजिबात खपत नाही. 50 वेळा सांगितलंय मी. हो, अशी काही माणसं आयुष्यात येतात ना, संताप होतो माझा नुसता. अहो नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं, कशाला एवढा त्रास करून घेताय? मुद्दाम कोणी त्रास करून घेतं का? नाही, शांत व्हा. इथे बसा बरं, शांत तुम्ही बसा बसा. वेळ लागले मला. चांगोलपणाचा फायदा घ्यायला टपलेलेच असतात एक एक. बाबा चहा. अरे सगळे बेरर चेक तयार ठेवलेत मी. हे घे, ब्लँक बेरर चेक. हे घे दागिने. घराची चावी. विकीने मला फसवलं तर नसेल ना? फोन करून विचारलं पाहिजे, नाहीतर सगळाच गोंधळ होईल. अक्षर अक्षर 2 शब्दामध्ये जागा सोडायची. चला रे पोरानो, पटापटा अभ्यास करा. तुम्हाला पण केलाय उपमा बरं का? वा, आज उपमा आहे मुलांना. गौरी, खाऊन जा ग बाई. आजी निघायचंय मला. अगं थांब, निघतेस कुठली? खाऊन जा. भूक नाहीये ग. भूक नसेल काय झाला? काल पण जेवली नाहीस रात्रीने. घे. गौरी, घरातून बाहेर निघताना खाऊन निघावं बाळा. खायचा. बघ, आईने किती मटार घालून छान उपमा केलाय. खा. अगं बाई, डबा राहिला, घेऊन ये. हा, उभ्या उभ्या खाणं काय गौरी? अगं बाहेर निघताना 10 मिनिटं आधी तयार व्हावं आणि स्वस्त बसावं घरामध्ये. हे काय 2 डबे कशाला? मी केलाय ना नाश्ता आता. अगो भूक लागली तर
नाही नको मला आहे. नको नको. अगो असं काय करतस? हे बघ पण बाबा माहितीये माका, हे बघ हा काय बिझनेस नाही, एका माणूस की म्हणतात, कळला? घेऊन जा. जा. ठेव. येते मी. ये. आई बाबा येते. नीट जाग. नीट जा गो. अगं बाई बेल वाजवतच दार उघडलाच. अगो सूर्य उगवला, माका लगेच कळला की मंग्याची आई इल्या. अय्या मंग्याचे बाबा पण असंच म्हणतात. ते म्हणतात सावंतांना सूर्य उगवल्याची खबर देतेस की काय. हो? आज काय होया तुका? आजी रवा हवा होता. रवो देतय काय? ये आतमध्ये. लाज वाटत नाही बाहेर बोलायला? हळू, आतमध्ये ऐकू जातं. ऐकू दे की, माझंच घर आहे का? बोलायची बंदी आहे मला? मग मोठ्याने बोला. थांब गौरी, मी सोडतो तुला.